तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळा नांदगावकर मुंबईत दाखल झालेले आहे। मनसैनिकांकडून नांदगावकरांचं सीएसएमटी स्थानकात स्वागत करण्यात आलंय। नांदगावकरांना शिवडी विधानसभेच्या जागेवरून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यानंतर त्यांचं हे स्वागत। तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळा नांदगावकर मुंबईत दाखल झाले। साहेबांना आता हे महाराष्ट्र सैनिक भेटले, मी त्यांच्याही मनापासून ऋणी आहे। समोर आव्हान जे आहे ते ठाकरे गटाचं असणार आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून शिवडी जो मतदारसंघ आहे तो कुठेतरी ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हटलं जातो, परंतु तुम्ही 2009 साली देखील तुमची विजय झाला होता। 2014 आणि 19 मध्ये जे आहे ते ठाकरे गटाचे अजय चौधरी त्या ठिकाणी आमदार आहेत। आव्हान कसं असेल मग तुमच्या? पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कोणालाही कधी प्रतिस्पर्धी समजता कामा नये। निवडणुकी खेळायची असेल, लढवायची नसते। आणि मी निवडणूक लढतो, ज्यावेळेला मी जिंकतो त्यावेळेला कोणतरी हरतं, कोणतरी जिंकतो त्यावेळेला मी दुसरा हरतो। मागच्या वेळेला मी निवडणुकीत अजय चौधरी समोर हरलो होतो, त्यावेळेला मी अजय चौधरीला सगळ्यात पहिला माणूस होतो ज्यांनी अभिनंदनाचा फोन केला आणि त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं की अजयजी, तुमच्या सगळ्या चांगल्या कामांना माझा पाठिंबा राहील। आणि तोप्रमाणे आजपर्यंत मी तो पाळलेला त्यांना विचारा। मी ज्यावेळेला 5 वर्षापूर्वी आमदार होतो त्यावेळेला माझ्या चांगल्या कामांना त्यांनी विरोध केला होता। हे त्या शिवडीतली